या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। कायद्याचा बडगा उगारूनही गुन्हेगारी प्रवृत्ती कशी शिरजोर होते याचा प्रत्यय सोलापुरात पुन्हा एकदा आला। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला कुख्यात आरोपी अय्यप्पा माळप्पा पारट वय 39 याने चक्क पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरात एंट्री केली। मात्र गुन्हे शाखेच्या थर्ड आय पासून तो वाचू शकला नाही। मिळालेल्या माहितीनुसार अय्यप्पा पारट याला 23 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1) अ नुसार 2 वर्षांसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून हद्दपार केले। मात्र हा आदेश धाब्यावर बसून कडगुट याने कोणाचीही पूर्व परवानगी न घेता जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रूपाभवानी मंदिराजवळ तो वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। शहरात गस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला हा तडीपार आरोपी संशयास्पदरित्या फिरताना दिसला। पोलीस हवालदार जावीद जमादार, पोलीस कॉन्स्टेबल आबाजी सावळे, विठ्ठल यलमार यांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच खाकीने त्याला आपल्या विळख्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली, ज्यात त्याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धीरज श्रीकांत सातपुते, गुन्हे शाखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अय्यप्पा माळप्पा पारट उर्फ कडगुड याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास हवालदार आरे नवरू करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।